गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा जबाब नोंदवण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। दिलीप वळसे पाटील यांचा जबाब नोंदवून घेण्यासाठी 14 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि या बनावट कागदपत्र प्रकरणामध्ये गृहमंत्रालयाने किशोर भालेराव यांना दोषी ठरवून निलंबनाची कारवाई केली आणि त्यानंतर शेखर जगताप आणि किशोर भालेराव यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। कोर्टाने त्यांना 14 मार्च पर्यंत कठोर कारवाईपासून संरक्षण दिलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। गृहमंत्रालयातील बनावट कागदपत्र प्रकरणी आता कोणाकोणाचे जबाब नोंदवले जात आहेत? श्वेता, या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचे केस येत आहे। काल ज्यावेळेस सायंकाळी सत्र न्यायालयामध्ये स्वप्नील शिरोळकर यांच्या कोर्टामध्ये याची सुनावणी झाली तर त्यावेळेस अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत होत्या। सरकारी वकील अजित चव्हाण यांनी युक्तिवाद करत असताना की ज्या प्रकारे या पूर्ण विषयाचे संकेत जे दिले तोंडी आदेश, तर या प्रकारचं कोणतंही नोटिंग नाहीये, कोणतंही व्हॉट्सअप रेकॉर्ड नाहीये, कोणतीही मेल नाहीये आणि कोणत्याही प्रकारचं पत्र सुद्धा नाहीये, या प्रकारचा धक्कादायक खुलासा केला होता। कोर्टाने याला अत्यंत गांभीर्याने घेतलं आणि दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी मुख्य सचिवांना पत्र दिलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये तोंडी आदेश मी दिले होते। म्हणजे दिलीप वळसे पाटील यांना, म्हणजे आता हे विद्यमान मंत्री तत्कालीन गृहमंत्री यांना इतक्या वर्षाने जाग कशी आली, हा अत्यंत संशयाचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला मानायला हवा। न्यूज 18 लोकमतच्या हाती दिलीप वळसे पाटील यांचं जे पत्र लागलंय, या पत्रावरनं दिलीप वळसे पाटील आपली भूमिका स्पष्ट करतात की मी तोंडी आदेश दिले होते, तर त्यांना जी कारवाई केलेली आहे किशोर यांना, तर त्यांना किशोर भालेराव यांना जे सस्पेन्शन केलंय ते मुख्य सचिवांना त्यांनी सूचित केलेलं आहे की त्यांचं मागे, म्हणजे हा सावळा गोंधळ हा फक्त या केसमध्ये नाहीये तर मंत्रालयामध्ये सुद्धा अशा प्रकारचा सावळा गोंधळ येतोय। एकीकडे गृहमंत्रालयाचा गोपनीय अहवाल म्हणतो की किशोर भालेराव दोषी आहेत, अनियमितता आढळून आलेली आहे, त्यांना निलंबित केलंय, तर दुसरीकडे त्यांचं निलंबन रोखण्यासाठी तत्कालीन गृहमंत्रीच आखाड्यात उतरलेत। सत्र न्यायालयानं कुलाबा पोलिसांना 14 मार्चच्या बरं, 14 मार्चची मुदत देण्यात आलेली आहे जबाब नोंदवण्यासाठी। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी।